नमस्कार. चला आता संध्याकाळचे 7 वाजले. आता मी 2 दिवसापासून काही व्हिडिओ टाकला नाही. आता आज टाकू म्हटलं. तर चला मी आता खिचडी फोडणीची खिचडी बनवते तिखटवाली. चला बघा मग आपण आज टाकू आज काय. बघा मी आता एवढं साहित्य घेतलंय. आता हे बारीक बारीक चिरून घेते मस्त. बिनी बेटा टमाटे बघा टमाटा. हा बघा आमचा पिऊ आहे ना टमाट्याला बी म्हणतो. बी म्हणजे सफरचंद. आम्ही म्हणतो ना ए फोर ऍपल. तर बी फोर टमाटा आई म्हणतो ऍपल. बी फोर ऍपल असं म्हणतात भाऊ. ऍपलला ए फोर ऍपल म्हणता. ए फोर ऍपल काय म्हणजे बी नाही म्हणायचं. ए फोर ऍपल. बी फोर बनाना येतो. बनाना बनाना. बी फोर बनाना. हा टमाटा आहे. टमाटा खातो तू. चला मग मी आता हे सगळं चिरून घेते. चला मग हे बघा आता माझी सगळी तयारी झाली. सगळं टाकून ठेवलंय मी बा. सगळी तयारी. बटाटा कांदे शेंगदाणे कढीपत्ता हे अद्रक लसूण पेस्ट आहे. हे कोथिंबीर आहे टमाटा हे सगळे मसाले काढून ठेवले. हे मीठ तेल तांदूळ डाळ आणि इकडे ना पाणी गरम ठेवलंय. आणि आता इकडे कुकर ठेवला. चला मग आता आपण सुरुवात करूया. भात कसं बनवतात ते बघूया. चला काही एवढा साधा सिंपल आहे. साधा आहे काही एवढा हे नाही आहे. चला मी आज तुम्हाला फोडणीची खिचडी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. कशी बनवता काय बनवता. त्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागलंय बघा. बटाटे घेतले कढीपत्ता अद्रक लसूण जिरं ते पेस्ट करून घेतले म्हणजे कुटून घेतले. हे कोथिंबीर शेंगदाणे आणि हे कढीपत्ता आणि सॉरी हे टमाटे आणि हे कांदे बारीक चिरून घेतले. आणि इकडे घेतले आपण लाल तिखट हळद धना पावडर आणि गरम मसाला आणि हे मीठ आणि हे तेल घेतलंय. आणि इकडे बघा तांदूळ घेतले थोडी मूग डाळ आणि थोडी तूर डाळ घेतली. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण सुरुवात करण्याच्या आधी गरम पाणी करून घ्यायचं आधी. चला मी आता बघा इकडे कुकर ठेवलाय. कुकर चांगला तापलाय आता. आता त्याच्यामध्ये तेल टाकते. ते मोहरी टाकायची. अद्रक लसूण पेस्ट ते टाकायचं. हे बघा कढीपत्ता धुवून घेतलाय स्वच्छ. कढीपत्ता टाकूया. चांगला हलवून त्याला हे बघा शेंगदाणे टाकते आता. शेंगदाणे पण मस्त तेलामध्ये टाकून द्यायचे. म्हणजे ते तळलेले शेंगदाणे जेवला का आराम असं. आणि त्याच्यानंतर आपण कांदे टाकूया. कांदे टाकते आता असं. आता कांदे चांगले लाल होऊ द्यायचे. हे बघा आपले मस्त लाल झाले शेंगदाणे टमाटे आई सॉरी हे कांदे शेंगदाणे. आता मी टाकते बटाटे. लगेच टमाटे पण टाकून देते. आता चांगलं नरम होऊ द्यायचं. टमाटे बटाटे बिटाटे सगळं सोपर्यंत आपण तांदूळ बिंदूळ धुवून घेऊ तोपर्यंत. आता आपले कांदे बिटे सगळे चांगले लाल झाले. आता त्याच्यामध्ये सगळे मसाला टाकते आता. तिखट हळद गरम मसाला आणि धना पावडर चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग
आणि थोडस पाणी टाकायचं तेल सुटायला. तेल सुटण्यासाठी थोडं पाणी टाकलं मसाला, तो मसाला गटकेल आणि तेल सुटेल मस्त एकदम भारी. हे बा बाकी मसाला लाल जर दिसते तेल सुटलेलं. आता याला चांगलं गच्चू द्या. त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचं. हे बघा आता मस्त तेल सुटलंय चांगलं आपलं. आता हे तांदूळ धुतलेले नाही ते टाकते मी आता. वेळा धुतले तांदूळ टाकून दिले मस्त. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. खिचडी आहे ना म्हणजे अशी कलसून पण करता आणि कोण कोण असं तांदूळ म्हणजे पाणी उकळी येते ना तेव्हा तांदूळ धुवून टाकता, तशी पण करता. पण मी आता असे बनवते ते पाण्यामध्ये पण उकळी आली का तेव्हा पण टाकता तांदूळ. मी तशीच बनवते नेहमी, पण आता ही अशी बनवली बघू म्हटलं एखाद्या बनवून बघा. आता याला आहे ना 2 मिनिटं चांगलं 2-3 मिनिटं मस्त चांगलं कलू द्यायचं. आता मीठ पण याच्यामध्ये टाकायचं बघा. आपल्याला जेवढं मीठ लागेल ना तेवढं टाकून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता आपलं सगळं पाणी आटून गेलं, थोडंफार पाणी होतं ते मग संकल्पून झाला आता थोड्यात त्याच्यामध्ये. आज आपण त्याच्यामध्ये मस्त गरम पाणी टाकूया. तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं, म्हणजे अंदाजे टाकायचं पाणी. कुणाला कशी आवडते कुणाला कशी आवडते खिचडी त्याच्यामुळे. आता मी याच्यामध्ये 2.5 तांबे पाणी टाकले. 2.5 तांबे पाणी टाकलं. हे बघ मसाला हे करून आता ही थोडी कोथिंबीर टाकून द्यायची वरून. माझ्याकडे आता कोथिंबीर थोडी होती ना त्याच्यामुळे थोडी टाकली. हे बघा मी आता मस्त झाकण लावून घेते आता बघा. पाणी बघू आता कशी बनते काय बनते खिचडी बघू आता. चला आता झाकण लावून घेते. आता 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, मग बघूया नंतर कशी झाली काय झाली. चला आता झाली बघते उघडून कशी झाली काय झाली खिचडी बघूया. मस्त झाले भारी. मस्त एक नंबर झाली, जशी पाहिजे होती तशीच झाली बरोबर. हे बा है ना किती भारी दिसते. जास्त गचक पण नाही आणि जास्त एकदम मस्त झाली बा. एकदम मस्त झाली. मस्त इकडे आता सोयाबीन वडे बनवणार आहे थोडे खिचडी सोबत मस्त लागतं ना. गरम पाणी केलंय थोडं कोमट कोमट, त्याच्यामध्ये भिजायला टाकले पाणी आणि 10-15 मिनिटं भिजवून घ्यायचं मस्त. हे असे सोयाबीन वडे बनवले साधे सिंपल. चला आता आम्ही जेवायला बसतोय, या तुम्ही पण जेवायला. वाढायचं बाकी आहे. हे बघा मस्त झालं खिचडी सोयाबीन वडे बघा. सोयाबीन वडे बनवले मस्त आणि इकडे खिचडी. खिचडी पापड आहे लोणचं मस्त. चला मग या तुम्ही पण जेवायला. चला भाऊ बहिणीनं जेवण बिवण झालं सगळं झालं. भांडे घासले गॅस बीस पुसला ओटा पुसला सगळं आवरून झालं आणि आमच्या चोर बाबा कसं लग्न. चला भाऊ बहिणीनं जेवण खावण सगळं झालं. भांडे बघा भांडे घासले गॅस ओटा पुसला सगळं आवरून झालं. थोडी फेस बनवते साठी सगळं आवरून झालं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला भेटूया आमच्या आधी बघा बाय करा. गुड नाईट. गुड नाईट.
आणि भावा बहिणींनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.